नमस्कार मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. इकडे राया खूप टेन्शनमध्ये आहे. तर मंजिरी बोलते, काय झाले राया, तू काय एवढं टेन्शनमध्ये आहेस? तर राया म्हणतो, मला भीती वाटत आहे जयची. तर यावरती मंजिरी बोलते, जयची तो काय करणार आहे? तो तर तुरुंगात आहे ना, तो काय करू शकतो? यावरती राया बोलतो, मी ना आता त्याला जाऊन भेटून आलो होतो पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यावरती तो मला बोलला की ना पूर्ण पंढरपुरामध्ये रक्ताचा पाठ वाहणार आहे. तो असं काहीतरी करणार आहे की सगळीकडे रक्तबंबाळ होणार आहे. हे ऐकल्यानंतर आता मंजिरीला थोडीशी भीती वाटलेली असते आणि ती विचार करत असते, काय म्हणतोय हा? तर त्यावरती राया सांगतो, तो म्हणत होता की आज तुझ्या मंजिरीचं हात मेहंदीनं नाही तर रक्तानं रंगणार आहे आणि पूर्ण पंढरपुरामध्ये रक्ताचे पाठ वाहणार आहेत असं तो बोलला होता. रायाने हे सांगितल्यानंतर मंजिरी म्हणते, अरे राया नसेल, तो असंच काहीतरी म्हणत असेल, तो काय करू शकणार आहे सांग? काही करू शकणार नाही. तो तर तुरुंगात आहे, एवढं काय टेन्शन घेऊ नको तू, असं मंजिरी बोलत असते. तर राया म्हणतो, मलाही तसंच वाटतंय, पण का कुणास ठाऊक थोडीशी भीतीही वाटत आहे. तर यावरती मंजिरी त्याला समजावून सांगते. मंजिरी बोलते, असं काही होणार नाही बघ, आपण सगळे आहोत ना, तू काळजी करू नको. तो तुरुंगात आहे आणि पोलीसही तिथं आपल्या बाजूने आहे, तू काळजी करू नको, असं रायाला मंजिरी बोलत असते. त्यानंतर राया म्हणतो, सगळं मला पटतंय ग, पण थोडीशी भीती वाटत आहे. तर यावरती मंजिरी बोलते, नवरोबा बास करा की आता आपल्या लग्नाचा विचार करा. हे बघ, आपण त्या टेन्शन घेत बसायचं का तो क्षण जगायचा हे सांग बघू राया, असं मंजिरी बोलत असते. आता रायाला मंजिरीचं म्हणणं पटलेलं असतं. मंजिरी समजावून सांगते, हे बघ राया, आपल्याला माहीत आहे तर असं काही होणार नाही आणि आता आपलं लग्न आलं आहे, आपली मेहंदी आहे ना, आता त्याचा विचार कर ना तू. आपण ह्या गोष्टीसाठी किती धडपड केली, किती खास्ता खाल्ल्या, किती सगळ्यांना तोंड दिलं. आता तो क्षण आलाय तर आपल्याला तो एन्जॉय केला पाहिजे ना, आनंदाने, टेन्शन न घेता. त्यावरती राया बोलतो, हो मिस फायर, तू म्हणतेस ते बरोबर आहे. तर यावरती आता मंजिरी बोलते, नवरोबा हास जरा बघू. आता असा हसणारा माझा नवरोबा मला कायम पाहिजे, असं बोलते आणि त्याला आता खुश करते. कारण की तिचं म्हणणं असतं, जे काय होईल ती होईल, त्याचं टेन्शन आत्ता घ्यायचं नाही, आपला कार्यक्रम, आपलं लग्न ते छानपैकी आपण एन्जॉय करायचं, असं मंजिरी रायाला बोलते. त्यानंतर इकडे मात्र हे जर डोकं फिरलेलं असतं, विचार करत असते, काय झालं असेल? तर निकी बोलत असते, जय इथे पाहिजे होता ना यार, जय असता तर किती बरं झालं असतं. आता ह्या दोघांचं लग्नाचं कार्यक्रम सगळे चालू होणार आणि जय आता तुरुंगात जाऊन बसला आहे. मग त्यावरती म्हणत असते, तिनं शशिकलानं नाव काढल्यानंतर मंजिरी म्हणत असते, शशिकला म्हणते, जय गेल्यापासून त्या मंजिरीचं लेस तोंड चुरू चालायला लागलंय. त्यावरती निकी बोलते, त्या मंजिरीचं अजिबात नाव काढू नको, तिचं नाव जर ऐकलं की नाही तर माझ्याकडे कानामध्ये शिस्स ओतल्यागत होतंय, मला तिचं तोंड पाक बंद करायचं आहे. तर यावरती शशिकला म्हणत असते, होय तुला जे पाहिजे, जयला जे पाहिजे तेच मला पाहिजे, आपल्याला ना यांचं सगळं बँड वाजून टाकवायचं आहे आणि त्यासाठी ना जय हिथं पाहिजे आहे. तर निकी बोलते, तर मला कळतच नाही आहे, जय का तुरुंगात जाऊन बसला आहे आणि त्याने सगळा आरोप स्वतःवरती का घेतला आहे, नक्की त्याचा विषय तर काय, मला काय कळणं झालंय. तर शशिकला बोलते, हे बघ, नक्कीच काय तर त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन चालला असणार आहे, त्याशिवाय तो शांत बसलेला नाही. तर निकी बोलते, ठीक आहे, एक काम करते, मी ना तिकडं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पाहते की त्याचं काय चाललं आहे, मला जयशी जाऊन बोलूनच आलं पाहिजे. तर शशिकला म्हणते, बरोबर आहे, तू ना असं काम कर, जयकडे जा आणि जयशी गाठ घेऊन ये, भेटून ये. तिथं भेटून आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही जयशी बोलल्यानंतर त्याचा प्लॅन नक्की आहे तरी काय, तो एवढा शांत का बसलाय. पण तो शांत बसलाय याचा अर्थ असा आहे की नक्कीच त्यानं काय तर प्लॅन ठरवलेला आहे. तर शशिकला बोलते, ठीक आहे, तू जा बघून ये आणि मी इथं तोपर्यंत राया आणि मंजिरी होती, दोघांच्यावरती काय चाललंय त्यावर तिचा बारीक लक्ष ठेवून राहते, असं बोलते. आता ह्या दोघींचं ठरलेलं असतं की शशिकलानं घरी थांबायचं आणि निकीनं तिकडे जाऊन जयची गाडी घ्यायची आणि जयचा प्लॅन काय आहे ते विचारायचा. आता ठरल्याप्रमाणे मात्र शशिकला बारीक लक्ष ठेवून असते, ह्या नक्कींचं प्लॅन चाललाय तरी काय. त्यानंतर आपण पाहतो काय, रायाच्या डोक्यातून तर ते अजिबात गेले नसतं. राया त्याच्या मित्रांना म्हणत असतो, ज्या पद्धतीनं जयनं सांगितलं ना त्या पद्धतीनं मला तसं वाटतं की खरंच त्याच्या डोक्यामध्ये काय तर शिस्त आहे, त्यानं नक्की काय तर केले. त्याप्रमाणे तो काय करतो, एकाला सांगतो, तुझा प्रत्येक स्टँडवरती, बस स्टँडवरती, रेल्वे स्टँडवरती जायचं आणि तिथं काय वेगळं काय दिसतंय का बघायचं, काय वेगळं हालचाल दिसली तर मला सांगायची. आणि डंकीला सांगतो, एक काम कर, तू पंढरपुरामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणूस हा कोण अनोळखी माणूस आहे का, त्याची हालचाल काय आहे, त्याचं कारण काय, हेतू काय हे पहा. काय जरी झालं तर मी ना त्या घोरपड्याचा जो हेतू आहे तो कधीही साध्य होऊन देणार नाही, असं बोलत असतो. तर त्यावरती त्याचे मित्र बोलतात, राया दादा तू काळजी करू नको, तू तुझ्या लग्नावरती फोकस कर, आम्ही हे सगळं शोधून काढतो, तू निश्चिंत राहा. राया म्हणतो, मी निश्चिंतच आहे, पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, त्या घोरपड्याचं कधीही मी काही सक्सेस होऊन देणार नाही. माझ्या पंढरपुरात मधल्या एकाही माणसाला मी काही त्याला करून देणार नाही.
आणि घोरपड्या मी तुला सोडणार नाही, बघतोच तुझ्या डोक्यात काय चाललंय काय नाही ते मला कसं समजतंय का नाही, असा तर राया म्हणत असतो. त्यानंतर आपल्या इकडून घरामध्ये पाहतो जीजी खूप खुश असतात आणि जीजी कपाटून ना एक बॉक्स काढतात. त्यावरती नाना बोलतात काय गिफ्ट आणलेस का काय, तर यावरती जीजी बोलतात हो आता ना लग्न आहे ना म्हणून मला वाटलं राहायला काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून मी हे घड्याळ आणलेलं आहे. तर यावरती नाना म्हणतात अगं मला म्हणले असते तर मी त्यात पैसे घातलं असतं ना, अजून जरा चांगलं घड्याळ आणलं असतं ना त्यामध्ये ह्यापेक्षा चांगलं. तर जीजी बोलतात हो तसं माझ्या काही लक्षात आलं नाही, पण मला वाटतं त्याचं लग्न आहे, लग्ना दिवशी काय तर मी गिफ्ट द्यावं म्हणून मी माझ्या पैशातून ते आणलेलं आहे. थोडंसं साधं आहे पण राहायला आवडेल हो खूप छान ते घड्याळ, असं नाही जीजी म्हणत असतात. आणि आता जीजी बोलत असतात ना ते तेवढ्यातच काय होतं मंजिरीची वहिनी आणि दादा आलेले असतात आणि मंजिरी डायरेक्ट ना हातातून वॉचचं हेच घेऊन आले असते, घड्याळच घेऊन आले असते. बोलत असते जीजी हे बघितलं का दादाने ना घड्याळ आणलेलं आहे, खूप महाग आहे पण ना खरंच राहायला खूप छान दिसेल असं बोलून ते घड्याळ दाखवत असते. ते घड्याळ पाहिल्यानंतर जीजी म्हणत असं अरे वा वा खूप छान आहे, खूप सुंदर घड्याळ आहे. ते पाहिल्यानंतर मात्र आता नाना शांत बसलेले असतात. नानांना वाटलं असतं की जीजीने एवढ्या प्रेमानं आणलेलं आहे घड्याळ, पण आता काय करणार. पण जीजीने काय केलेलं असतं मंजिरी ती घड्याळ दाखवत असताना तिनं आणलेलं घड्याळ पाठीमागं लपवलेलं असतं. ते आता मंजिरीला दिसतं. मंजिरी बोलते हे काय काय केलेस तू काय पाठीमागं लपवतेस, काय आणलेस तू त्यामध्ये. त्यानंतर मंजिरी काय करते ते घड्याळ पुढे घेते आणि बोलते हे काय आहे. मग ती बोलते जीजी बोलते काही नाही ग, कसं आहे मी ना रायाला काय तर गिफ्ट द्यायचं म्हणून मी आणलं होतं पण ते काय चांगलं नाही ग, तसं तुझ्या भावानं आणलेलं खरंच खूप छान घड्याळ आहे, तेच दे त्याला छान दिसेल आणि खूप महागही आहे. तर यावरती मंजिरी बोलते असं का बोलते चांगलं नाही, अगं किती छान आहे घड्याळ. आणि तू मला सांग महाग आणि स्वस्ताचा प्रश्नच नाही, एका आईनं प्रेमाने आपल्या मुलासाठी आणलेलं तीच वस्तू सगळ्यात चांगली असेल ना जीजी, त्यामुळे तू काळजी करू नको, हेच घड्याळ राया घालेल आणि रायाच्या हातावर हेच घड्याळ चांगलं दिसेल. त्यावरती शंतनू पण म्हणतो असे जीजी खरंच काळजी करू नका, तुम्ही आणलेलं घड्याळ खूप छान आहे आणि तेच आपण घालू, तेच रायाच्या हातावरती छान दिसेल. आता जीजीला मात्र खूप आनंद झालेला असतो कारण की मंजिरीनं तिचं मन ठेवलेलं असतं आणि त्यानंतर तिच्या म्हणण्यानुसार आपण आणलेलंच घड्याळ रायाच्या हातावरती घालणार असते. एवढं मोठं मन मंजिरीचं नक्कीच असतं. आणि मात्र आता सगळे खुश झालेले असतात. आता आज तर मेहंदी आहे, आता मेहंदीची तयारी करायची आहे त्यांना माहीत असते. आता मंजिरी मात्र जीजीनं सांगतात जीजी एक गोष्ट लक्षात ठेव, महाग स्वस्त काही नाही, एक आई आपल्या मुलाला जे प्रेमानं करते ना तेच जास्त चांगलं असतं ना. शेवटी तू प्रेमापोटी रायाला घेऊन आलीस ना ती घड्याळ, त्यामुळे तेच ते छान दिसेल त्याच्या हातावरती आणि राया लग्नात हेच घड्याळ घालणार असं सांगते आणि मंजिरी हसत असते. त्यानंतर सगळ्यांना छान वाटलेलं असतं कारण की दादालाही वाटतं आपली मंजिरी किती शाणीसारखी बोलत आहे. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे तुरुंगामध्ये निकी ना जयला भेटायला आलेले असते. जयला बोलते जय काय करतोयस तू इथं काय आहेस तू, तिथं माझ्याबरोबर तू त्या घरात पाहिजे होतास, आपण दोघे एकत्र पाहिजे होतो, त्यांचं लग्न चाललंय आपण ते थांबवायला पाहिजे होतं, आपण दोघे एकत्र असल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही असं ती जयला म्हणत असते. तर जय बोलतो काय म्हणायचंय तुला. तर निकी बोलते एक काम करते मी तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढणार आहे. तर जय बोलतो त्याची गरज नाही, मला इथून बाहेर पडायचं नाही. तर निकी बोलते का असं का बोलतेस तू, अरे इथून बाहेर पडण्यासाठी माणसं धडपड करत असतात आणि तुला इथून बाहेर पडायचं नाही. तर यावरती तो बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव, मला इथं मी माझ्या मर्जीनं आलो आहे आणि जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत ना माझा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे, त्याशिवाय तो सक्सेसफुल होणार नाही. तर निकी बोलते म्हणजे काय, तुला काय म्हणायचं आहे, कसला प्लॅन आहे. तर निकीला तो सगळा प्लॅन सांगतो. तो प्लॅन ऐकल्यानंतर मात्र निकी ही शॉक झालेली असते. बापरे एवढा मोठा नसला प्लॅन जयनं केलेला आहे असं ती विचार करत असते. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय आता ना छानपैकी मंजिरीसाठी वहिनीने खूप छान छान साड्या आणलेल्या असतात आणि त्या साड्या पाहून त्या साडी पाहत असताना ती प्राईजही पाहत असते. त्यानंतर बोलते वहिनी इतक्या महाग तू साड्या आणल्यास, कशाला इतक्या महाग साड्या आणल्या आहेस. तर यावरती दादा बोलतो हे बघ महागून स्वस्त काय करत बसायचं नाही, मला तुझं लग्न धूमधडाक्यात करायचं, त्यामुळं तुला कुठली लग्नात साडी नेसायची ते तू बघ आणि चॉईस करून सांग असं दादा बोलत असतो. त्यानंतर मंजिरी बोलते ठीक आहे असं करून ती वेगवेगळ्या साड्यांना पाहत असते आणि तेवढ्यातच काय झालं असतं दारातून आपला हिरो वाकून तिला पाहत असतो. त्यानंतर मंजिरीला तो आरशामध्ये दिसलेला असतो. मग ती काय करत असते मंजिरी रायाला विचारत असते ही घेऊ का ती घेऊ असं खुनवा खुनव्यांची चाललेलं असते आणि मात्र तिकडे ह्या दोघांच्या अजून काही लक्षात आलेलं नसतं. आता मंजिरी पहिली साडी अंगाला लावते, परत राया बोलतो नाही चांगली दिसत, त्यानंतर ती साडी ठेवते, परत दुसरी साडी अंगाला लावत असते. इकडे आपण पाहत असतो की निकी जयला बोलत असते जय एवढा मोठा प्लॅन केलायस तू, खरंच हा प्लॅन सक्सेसफुल होईल. तर त्यावरती जय बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्हाला तिथं राहायचं आहे, हा प्लॅन कसा सक्सेसफुल करायचा माझं मी बघतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची
तिथं राहून ना तुम्ही दोघींनी काय करायचं, तमाशासारखं करायचं, काही ना काही यांच्या लग्नामध्ये विघ्न आणायचे. जसजसे तुमचे तमाशे रंगत जातील ना तसं मी माझा प्लॅन आणि माझा हुकमाचा एक्का टाकत जाईन असं बोलतो. आणि तो बोलतो, निकीला एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही जर झालं तर पोलिसांच्या हाताला लागायचं नाही, असं कुठलंही पुरावे ठेवायचे नाहीत जेणेकरून पोलिसांना तुमचं नाव लक्षात राहील. पण गोष्ट एक करायची, काय करायची तुम्हाला सांगतो, की असं फक्त प्लॅन करत टाकायचे की जेणेकरून सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल. त्यानंतर इकडे आपण पाहतो काय, मंजिरी आता परत आणि दुसरी साडी लावते. तर यावरती राया बोलत असतो, नाही नाही ही पण नाही छान दिसत, दुसरी कुठली तर घे. त्यानंतर परत ती अजून साड्या पाहत असते. त्यानंतर तिची वहिनी बोलते, मंजिरी एक काम कर, हा हिरवा कलर डार्क कलर आहे ना तो तुझ्यावरती खूप छान उठून दिसे. तर यावरती मंजिरी ती पहिली साडी रायानं नको बोलला म्हणल्यानंतर खाली ठेवलेली असते. आता बहिणींनी दाखवलेली डार्क कलरची हिरवी रंगाची साडी असते आणि ती बोलते, तू ही तुझ्यावरती खूप छान उठून दिसेल, ही पहा बघू. त्यानंतर मंजिरी ती साडी घेते आणि अशा पुढे परत खांद्यावरती टाकते आणि ती कलर पाहत असते. त्यानंतर मात्र तो डार्क हिरवा खरं मंजिरी खरंच खूप उठून दिसत असतो. त्यानंतर राया अशी तिची दृष्ट काढल्या का बोलतो, खरंच खूप छान आहे. मग मंजिरी लगेच तयार होते, बोलते ही वहिनी छान आहे, मला आवडली आहे. तेवढ्यातच काय झालेलं असतं, दादा चहा पीत त्याने मात्र आरशामध्ये आता पाहिलेलं असतं रायाला आणि तो आता बरोबर त्याची चेष्टा करणार असतो. त्यानंतर तो काय बोलतो माहिती आहे का, मंजिरी बोलतो, आता गो हे काय झालं आहे, मगापासून तू म्हणत होतीस की एवढ्या कशाला साड्या, इतक्या महाग कशाला साड्या, एक चॉईस करत नव्हतीस, आता सगळ्या साड्या तुला आवडायला लागल्या, काय विषय तर काय आहे. तर यावरती ती पटकन बोलते, तसं नाही रे दादा. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, ह्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं आणि जयने सांगितलं असतं, आता पूर्ण पंढरपूर रक्तबंबाळ होणार आहे, मी सांगितल्यानुसार प्लॅन होणार आहे, फक्त तुम्ही दोघींनी तिथेच राहायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे आणि त्यांच्या कार्यक्रमातील मध्ये विघ्न आणायचे आहे, एवढंच काम करा आणि मी बरोबर माझा हुकमाचा एक्का टाकणार आहे. आता मात्र त्यानं काय प्लॅन आहे तो निकीला नक्कीच सांगितलेला आहे, पण तो असं काही तर मोठं करणार आहे जेणेकरून सगळीकडे रक्ताचे पाठ वाहणार आहेत. म्हणजे ह्याचा प्लॅन नक्की तर आहे तर काय, आणि त्यानं स्वतःसाठी सेफ म्हणून तुरुंग निवडला आहे, त्याला त्यातून बाहेरही यायचं नाही. मात्र याचा अर्थ असा आहे की तो इथे आतमध्ये राहून काहीतरी करणार आहे आणि खूप मोठं करणार आहे. आता हे सगळा प्लॅन त्यानं निकीला सांगितलेला आहे. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, दादा आता चेष्टा करत असतो. दादा म्हणत असतो, हो का, आता सगळ्या साड्या आवडायला लागल्या तुला. तर यावरती मंजिरी बोलते, अरे मला नाही त्याला नंतर ती तोंड बंद करते. तिच्या लक्षात आलं की आपण चुकून रायाचं नाव घेतोय का काय. तर यावरती आता आपला दादा शहाणा असतो. दादा लगेच म्हणतो, हो का, मग कुणाला आवडायला लागल्यात, बरं ठीक आहे राया, ए राया राया आत ये इकडं. आता असं बोलल्यानंतर मंजिरीला धक्का बसतो, बापरे, म्हणजे दादानं पाहिलं का काय रायाला. आणि आता ती गप्प झालेली असते. तेवढ्यातच राया बाहेर पाठीमागं असतो आणि तो आता दादाचा आवाज आला आहे, दादानं ऐकला आहे म्हणल्यानंतर आता आतमध्ये येत असतो. तर तेवढ्या दादा म्हणतो, आलास का राया, इकडे थोडा वेळ. आल्यानंतर त्या मंजिरी मात्र थोडीशी भिलेली असते. आता दादा काय म्हणते का काय माहिती. हा मात्र लपून अजूनही पाहत असतो ना. दादानं हाक मारली म्हणल्यानंतर आता त्याला आतमध्ये येणं गरजेचं असतं. हा द्यायला लाजत असतो कारण की दादा म्हणत असतो, आपण काय सांगायचं बाबा, तिचा नवरा सांगेल कुठली साडी छान दिसते काय नाही, आपल्याजवळ काय आहे, आपल्या आवडीनिवडी आता कुठं तिला आवडतात, तिला सगळ्या तिच्या नवऱ्याच्या आवडीनिवडी आवडतात, असं दादा चेष्टा करत असतो. त्यानंतर दादा आत आल्यानंतर राया बोलतो, काय नाही दादा, मी इथून जात होतो, तुझा आवाज आला म्हणून म्हणलं यावं तुला भेटून म्हणून आलो होतो. यावरती मात्र सगळे हसायला लागतात. त्यानंतर दादा बोलतो, बरं ठीक आहे आलायस तर एक काम कर की माझं. तर यावरती राया बोलतो, सांगा ना दादा, तुम्ही काम सांगायचं मी करायचं. तर बोलतो, काय नाही रे, ह्या साड्या आणलेत आम्ही मंजिरी लग्नासाठी, त्यामधली तुझ्या बायकोला कुठली साडी सुंदर दिसेल हे तू सांग. तर यावरती मात्र राया हसतो. राया बोलतो, असं काय दादा विषय आहे का, मंजिरीला म्हणजे माझ्या मिसफळला कुठला पण रंग खुलून दिसतो. त्यानंतर आता काय झालेलं असतं, इकडे ना शशिकलाला निकीने सगळा प्लॅन सांगितलेला असतो की जयला भेटून आल्यानंतर जय काय काय करणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र शशिकला खूप खुश झालेली आहे आणि बोलते, बरं झालं, म्हणजे एकदाशी सगळ्यांचाच काटा निघेल, पंढरपुरात सगळ्यांचा रक्तबंबाळ सगळे झाले पाहिजे, एकदम सगळ्यांचा विषय खल्लास होऊन जाईल असं शशिकला म्हणत असते. आणि म्हणत असते, खरंच काय भारी जयनं प्लॅन केलं आहे ना, आता आपल्याला मात्र त्यानं सांगितल्याप्रमाणे करायला लागेल. तर यावरती निकी बोलते, त्याची तू काळजी करू नको, आता आपण काय करायचं आहे, आपण आता काही ना काही कुरबड्या करायच्या आहे जेणेकरून आता जयने सांगितल्याप्रमाणे तो त्याचा प्लॅन करत राहील आणि कुणाच्या काहीही सुद्धा लक्षात येणार नाही. आणि असं काम करायचं आपण की पाठीमागे काही पुरावे राहणार नाहीत, धड आपण पोलिसांनाही सापडणार नाही. आता ह्या दोघींचं ठरलेलं असतं की जयने सांगितल्याप्रमाणे करायचं, जय तिकडून प्लॅन करणार आणि आपण इकडून हे करणार आहे असं त्यांचं ठरलेलं असतं. आता
आज मेहंदीमध्ये काहीतरी असं करायचं जेणेकरून आता सगळे तमाशे होत राहतील असं त्या दोघींचं ठरलेलं असं. त्यानंतरच आपण पाहतो काय इकडे ना आता जिजीना आपल्या रायाची चेष्टा करत असताना बोलतात, अरे आता रायाला करमतही भीत आल्याशिवाय त्याचा पाय निघणारच नाही इथून. काय नवरोबा मग काय तयारी लागला का नाही? आता आज तुमची मेहंदी आहे, आता प्रत्येक कार्यक्रम छान करायचा हा. त्यावरती नाना तिकडून म्हणतात, हो आज मेहंदी आहे, मनामध्ये कोरलेलं नाव आता हातावरती उमटणार आहे. तर राया लाजत असतो. त्यानंतर सगळी म्हणत अरे अरे लाजला. रुचिता म्हणते अरे अरे दादा लाजला. त्यानंतर जिजी सांगत असतात, राया आता ना धूमधडाक्यात आपण तुझं लग्न करायचं, अख्खं गाव येणार आहे तुझ्या लग्नाला, सगळी आनंदाने आशीर्वाद द्यायला तुला येणार आहेत असं कोण तुझी चेष्टा करत असतात. तेवढ्यातच इथे पायमोडा घालायला येते निकी बोलते, काय सगळं गाव कशाला लागणार आहे? जन्मदाती आई बघ की ती आहे का बघ की त्या का बघ, तिची जरा काळजी आहे का तुला? तर यावरती राय बोलतो, तू सांगू नको मला, तू शिकवायच नाही मला काय करायचं काय नाही. तर यावरती निकी बोलते, अरे मेहंदीच्या कार्यक्रमाला आई जिवंत राहते का बघ की, पाठवलेच जयला तुरुंगामध्ये किसना करत्या, काय खात नाही काय नाही, उपाशी बसले म्हातारी, ते शशिकलाकडून काय सुद्धा खायना झाल्या असं बोलते. त्यानंतर जय बोलतो, माझ्या आईबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही, तू मला माझ्या आईबद्दल काही सांगायचं नाही. तर यावरती निक्की बोलते, होय का, मग वाटत असेल ना तुला की तुझी आई जिवंत पाहिजे तुझ्या लग्नापर्यंत, तर येऊन चार तिला बघ, एक सुद्धा घास घेत नाही त्या शशिकलाकडून. इकडे आपण पाहतो काय शशिकला ना आईला खायला घाले, म्हातारे खा की काय किसना करते, चारते ते गप्प आणि खावणं झाले असं बोलल्यानंतर राया तिथं बोलतो, काकी गप्प बस, माझ्या आईशी अशा भाषेत बोलायचं नाही. तर यावरती शशिकला म्हणते, हो का, मग तू चार मग तिला बघ खाते का तुझ्या हातनं. तर यावरती आई मात्र ती शांत बसलेली असते आणि ना राया पुढे ताट घेऊन आल्यानंतर जा तू तुझं दूर जा असं करून ना रायाला लांब पळवत असते. त्यानंतर पाठीमागून आता मंजिरी आलेली असते. मंजिरी रायाला म्हणते, राया तू शांत हो, मी बघते माझ्याकडून खातात का म्हणून. त्यानंतर राया म्हणतो, नाही माझ्याखंड खाणार आहे माझी आई असं बोलून तो ताट घेऊन पुढे जातो. त्यावर निक्की बोलते शशिकलाला, तू गप ना, आलाय ना तिचा मुलगा, आपल्याला माहिती आहे ना तर काय होतं की मंजिरीकडून खातो, जयकडून खाते ते, पण रायाकडून अजिबात काही खात नाही. तर यावरती शशिकला बोलते, हो ये बघ चार बघ तुझ्या आईला इतकं तुला वाटतंय तर चार बघू खाते का बघ तुझ्या हातनं. तर यावरती राया म्हणतो, माझी आई माझ्याकडे खाणार आहे, पण ना रायाजवळ गेल्यानंतर त्याची आई परत दूरहट करायला लागते. त्यानंतर मात्र मंजिरी जवळ जाते बोलते, मंजिरी म्हणते, आई मी आहे हो माझ्याकडून खावा. त्यानंतर जराशी आई शांत होते. मात्र आता आपण पाहतो काय निक्की आता मुद्दामून रायाला उकसवायचा प्रयत्न करत असते आणि रायाला म्हणते, राया बघितलंस का तू, तुझ्याकडे खाती का आई तुझी, हां आई करतोस, वाटत असलं आई जिवंत राहायचं, ये बघू चार बघू तुझ्या आईला. त्यावरती राया म्हणत असतो, तू त्याची काळजी करू नको, आई माझ्याकडे खाणारच आहे. तर त्यावरती आता निक्कीना त्याला एक चॅलेंज देते. निक्की बोलते, हे बघ हे गोष्ट लक्षात ठेव, जर आईनं तुझ्या हातनं खाल्लं का नाही तर मी तुमच्या ना मेहंदीमध्ये का नाही लावणी करेन असं ना ते चॅलेंज देते. चॅलेंज दिल्यानंतर मात्र राया ना शांत बसलेला असतो आणि विचार करतो. तेवढ्यातच शशिकला म्हणत असते, काय म्हातारीने काय खाल्ली तर राय जीवनसारखी किसना करते, किसनाला घातलाय जेलमध्ये, आता कुठनं म्हातारी खाणार आहे, उपाशी मरल म्हातारी. आता मात्र मंजिरीला टेन्शन आले असतं की राया हा काय बोलणार आहे तिच्या चॅलेंजवरती. मात्र निक्कीनं ना बरोबर पॉईंट धरून चॅलेंज दिलेलं असतं की तुझ्या आईला जर तू चाललंस तर तुझ्याला मी मेहंदीमध्ये ना लावणी करणार आहे. हे मात्र ऐकल्यानंतर आता आपला रायाही चिडलेला असतो. रायाही बोलतो, ठीक आहे मला तुझं चॅलेंज मान्य आहे, मी ना माझ्या आईला चालतो कसं बघ आणि तू तयारी ठेवायची आमच्या ना मेहंदीमध्ये नाचायची. तर निक्की बोलते, हो का बघ ठीक आहे, दाखव बघू, चारून तर दाखव, तुझ्याकडे आई खाते का तर बघू असं म्हणून आता निक्की बोललेले असते. आता मात्र रायाला तिचा खूप राग आलेला असतो. राया बोलत असतो, माझ्या आईबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही, तू तिला अजिबात असं काय बोलायचं नाही. ती म्हणते, हो का बरं ठीक आहे, बरं असं काम कर, तुझं लग्न होईपर्यंत आई जिवंत राहावी वाटत असेल ना तर चार बघू, तू कशी खाते तेच बघायचं आहे. त्यानंतर राया मंजिरी बोलतो, मिस फायर तू दुसरं ताट करून आण. तर यावरती मंजिरी बोलत असते, राया ती आई खाणार नाही तुझ्याकडनं, चारते ना मी. तर राया बोलतो, माझ्यावरती विश्वास ठेव, तुला माझ्यावरती विश्वास आहे ना मिस फायर, माझ्यावरती विश्वास ठेव, मी बरोबर तिला चालेन, तू काळजी करू नको, तू फक्त ताट करून घेऊन ये. आता मात्र रायानं काय ठरवलं आहे काय माहिती, पण तो आईला चालणार आहे हे त्यानं ठामपणे ठरवलेलं आहे. आणि मंजिरीला पण त्याच्यावरती विश्वास आहे, पण तिला थोडीशी भीती असते की रायाला जवळ येऊन पण देत नाही, मग हे कसं होणार आहे हे मात्र ती विचार करत असते. इकडे मात्र आई भिवून राहिलेली असते कारण की तिचा किसना नसतो तिला चालायला आणि ती आता खूप भिलेली असते. त्यानंतर आता रायानं सांगितले म्हटल्यानंतर मंजिरी ही ते ताट घेऊन बाहेर जाते. आता रायानं सांगितल्याप्रमाणे ते दुसरं ताट करून घेऊन येणार असते.
त्यानंतर आपण पाहतो काय संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी मेहंदीचं पार्सल घेऊन कुरिअर बॉय आलेला असतो आणि त्यानंतर रुचिताने ते मेहंदीचं पार्सल घेतलेलं असतं। तेवढ्यातच नाही हे सगळं लपून शशिकला पाहत असते। आता शशिकलाचा प्लॅन आहे तरी काय, ती त्यामध्ये काही करणार आहे हे नक्कीच आहे, कारण की त्यांना काही ना काही कार्यक्रमामध्ये करायचंच असतं। त्यामुळे ती आता मेहंदी आणली आहे त्यामध्येच ती नक्की काहीतरी करणार आहे। त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे। उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो तर काय राया खरंच किसना बनून आलेला आहे, आईला चारत आहे आणि आई मात्र किसनाच्या हातून खाणार आहे। त्यानंतर आपण पाहतो काय मेहंदी काढल्यानंतर मेहंदी धुतली जाते। रायाच्या हातावरची मेहंदी खूप छान उठलेली असते। बोलतो बघू बघू कुणाच्या मेहंदीवरती जास्त रंग आलेला आहे। त्यानंतर आपण पाहतो काय जयच्या डब्यातून एक चिठ्ठी आलेली असते। तो बोलतो राया आता माझा प्लॅन चालू झाला। आणि इकडे आपण पाहतो काय मंजिरीच्या हातावरची मेहंदी अजिबात उठलेली नसते, पूर्ण हात पांढरे असतात। रेवती शशिकला बोलते असंच असणार ना, विधवेची मेहंदी कशी असणार, पांढरं खडच तिचा हात असणार। आता हे बोलल्यानंतर मात्र रायाला खूप राग आलेला आहे। राया काय करणार आहे ते नक्कीच आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत।